नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 44. मूर्तिपूजेचं अवमूल्यन करण्यात अनेक ठिकाणी मंदिरांच्या व्यवस्थापनाचा आणि पुजाऱ्यांचा मोठा सहभाग असतो असं मला खेदानं नमूद करावंसं वाटतं. संपूर्ण विश्वाचा जो मालक आहे त्याची भक्ताकडून काय मागणी असते? भगवान गीतेत म्हणतात, मला एखादं पान, फूल, फल किंवा पाण्याचा थेंबसुद्धा पुरतो, पण तो भक्तीने अर्पिलेला असावा लागतो. परंतु आपल्या मंदिरात कधी उघडपणे तर कधी सूचकपणे आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही किमान अमुक तऱ्हेची पूजा केली पाहिजे आणि त्या पूजेचा एवढा खर्च येईल. त्याहून जेवढ्या मोठ्या आणि खर्चिक पूजा कराल तेवढा देव जास्त संतुष्ट होईल. जेवढे अधिक पैसे टाकाल, अगर जितकी महागडी वस्तू देवाला भेट द्याल तेवढा देव अधिक प्रसन्न होईल. मंदिराची देखभाल करायला धनाची आवश्यकता असते आणि पुजाऱ्यांचा निर्वाहही चालायला हवा हे मी समजू शकतो. पण त्यासाठी देवाच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल करणं मला अत्यंत अयोग्य वाटतं. अशा काही व्यवस्थापनांनी त्यांच्या मंदिरात देवांचा दिनक्रम माणसांसारखाच घालून दिलेला असतो. तिथले देव ठराविक वेळेला उठतात, नाश्ता करतात, स्नान करतात आणि झोपतात. त्यांना दुपारची वामकुक्षीसुद्धा लागते. ओरिसातील एका देवाची ठराविक दिवशी अंत्ययात्रा काढतात असंही वाचलं आहे. काही ठिकाणी या सगळ्या उद्योगातून फुरसत काढून भक्तांना दर्शन द्यायला देवाकडं इतका कमी वेळ असतो की तेवढ्याच वेळात दर्शन घ्यायला भक्तांना धक्काबुक्की करत आत घुसावं लागतं. ते नको असेल तर पुजाऱ्याला वेगळी दक्षिणा द्यावी लागते. तो आतल्या दरवाजातून तुम्हाला घेऊन जातो. देवालयातील अनुचित प्रथांमुळे नवीन पिढीतील अनेक जणांच्या श्रद्धेला तडा जातो ही चिंतेची बाब आहे. वास्तविक देवालय असं असायला हवं की तिथल्या पवित्र आणि शांत वातावरणानं मन प्रसन्न होऊन देवावर चित्त केंद्रित करणं सोपं जावं. काही थोड्या ठिकाणी असा अनुभव येतोही, पण इतर ठिकाणी वखवखलेल्या पुजाऱ्यांचा ससेमिरा मागं लागला अथवा त्यांनी चालवलेली नाटकं पाहिली की मन विटून जातं. या सगळ्या अनिष्ट गोष्टींमध्ये गुंतून गेल्यावर स्वच्छता देखील नीट करविली जात नाही. गलिच्छ परिसर, केवळ भीतीपोटी किंवा मनात काही लालसा धरून दर्शनाला आलेले भक्त, त्यांच्यासाठी केलेले पूजेचे व्यर्थ आडंबर आणि पुजाऱ्यांनी पुरवलेला पिच्छा किंवा मनासारखी बिदागी न मिळाल्यामुळे दिलेले शिव्याशाप, अशा वातावरणात श्रद्धा टिकणार तरी कशी? या आणि अशा इतर आक्षेपार्ह प्रथांमुळे परधर्माचा प्रचार आणि हिंदू धर्माची नालस्ती करणाऱ्यांच्या हातात आपण आयतं कोलीत देत आहोत ही दुसरी तेवढ्याच चिंतेची बाब आहे. भक्तीच्या आणखी एका विकृत आणि घातक प्रकटीकरणावर एक नजर टाकल्याशिवाय हे विवेचन पूर्ण होणार नाही. ते म्हणजे माझ्या ज्ञातीचा अथवा माझ्या धर्माचा देव हा तुमच्या ज्ञातीच्या अथवा तुमच्या धर्माच्या देवापेक्षा श्रेष्ठ असे वाद घालून, भांडणं करून, मारामारी ते दंगली ते युद्धापर्यंत मजल न्यायची. मनुष्यमात्राचं अत्यधिक नुकसान अशा निरर्थक झगड्यांमुळं झालेलं आहे. या अनर्थाचं मूळ कारण म्हणजे मूर्ती, ग्रंथ, क्रूस, अग्नी, मंदिरं, मशिदी, चर्चेस, सिनेगॉग, गुरुद्वारा इत्यादी सर्व गोष्टी त्या परमशक्तीची प्रतीके आहेत हा विचार माणूस विसरला. लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे ही प्रतीकं भक्तिमार्गावर वाटचाल सुरू करताना वापरायचे पांगुळगाडे आहेत. ते लाकडी आहेत का रंगीत आहेत
का चंदनाचे आहेत याला महत्त्व नाही. त्यांच्यात आपण जेवढी शुद्ध ईश्वर भावना ठेवू तेवढी ही प्रतीकं आपल्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जातात. म्हणून महत्त्व भावनेला आहे, प्रतीकांना नाही. सगळे ऋषीमुनी, वेगवेगळ्या धर्मांचे प्रेषित, गुरु, साधुसंत, फकीर इत्यादींनी एकाच परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग ज्यांना जसे स्फुरले, समजले, अंतश्चक्षूंना दिसले तसे सामान्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. ज्याला जो मार्ग रुचेल त्याने तो मार्ग स्वीकारावा. त्या मार्गावरून श्रद्धेनं पावलं टाकावीत. परंतु इतर मार्गांना तुच्छ मानून वेगळी मार्गक्रमणा करणाऱ्यांना हिणवू नये, दुखवू नये. माझाच मार्ग योग्य असं म्हणत इतरांवर तोच मार्ग अनुसरण्याची बळजबरी तर मुळीच करू नये. आपल्याला शेवटी भेटायचं आहे ते त्या हृदयस्थ ईश्वराला. गीता तुम्हाला जो हवा तो मार्ग अनुसरायला पूर्ण मुभा देते. भगवान म्हणतात, तुम्ही मला वाटलं तर एक समजून, वाटलं तर माझी अनेक रूपं समजून कशीही भक्ती करा, पण ज्ञानपूर्वक करा. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.